एकच मिनिट. देशभरामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून सर्व बौद्ध समुदायाच्या वतीने आणि बौद्ध समुदायाचं सांस्कृतिक त्यासोबतच त्यांच्या धार्मिक आस्थेचं केंद्र हे त्यांच्याच ताब्यात असावं. तिथे असलेला जो काही पंड्या आणि पुजाऱ्यांचं अतिक्रमण आहे आणि त्यामुळे तिथे होणारं तथागत भगवान बुद्धाचं ब्राह्मणीकरण थांबावं. ज्या ब्राह्मणीकरणातून खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचारांना तडा पोहोचतो आहे आणि इजा पोहोचते आहे. तर या सगळ्या कचाट्यातून खऱ्या अर्थाने तथागत बुद्धाच्या त्या मुक्तिभूमीला बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्यात यावं या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि हे निवेदन नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की देशभरात चाललेलं आंदोलन. आज माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे देशभरामध्ये जे बोधगया येथील महाबोधी विहार आहे याच्यावर असलेला 1949चा जो जाचक कायदा आणि त्यामध्ये असलेली जी कलम आहेत जे 13, 25 आणि 26 या अनुच्छेदांतर्गत त्याला मुक्त करण्यात यावं. कारण बोधगया असलेलं जे बौद्ध विहार आहे हे खऱ्या अर्थाने बौद्ध समुदायाची सांस्कृतिक वारसा तो आहे आणि त्या ठिकाणी होत असलेलं ब्राह्मणी अतिक्रमण आणि बुद्धाचं केलं जाणारं ब्राह्मणीकरण यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय समाजामध्ये असलेल्या बौद्धांचं सांस्कृतिक हनन होत आहे. आणि यासाठी भारतीय बौद्ध महासभा व त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्रभरामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचा आवाज देण्यात आला होता. आणि त्याच अनुषंगाने आज जळगाव जिल्हा, जळगाव पश्चिम, जळगाव पूर्व त्यासोबतच भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करून त्या ठिकाणी भारतीय बौद्ध विहार हे मुक्त व्हावं आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं व बौद्धांच्या सांस्कृतिक वारशाचं जतन व्हावं अशा पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.